जय गजानन महाराज की जय. भक्त मंडळी, आपण गजानन चरित्रावर, गजानन विजय ग्रंथावर या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. आणि ही चर्चा करत असताना अनेकांना, तुम्हाला, आम्हाला असा अनुभव आला असेल की आपण संत विचाराच्या प्रभावात गेलो की आपल्याला त्याची सकारात्मकता दिसायला लागते. आणि मग त्या सकारात्मक भावनेनेच अनेक भाविक शेगावच्या ठिकाणी जात असतात. मात्र संत विचारातून, संत चरित्रातून किंवा संतांच्या जे काही प्रसंग असतील किंवा त्यांच्या जे काही बोधकथ कथा असतील, तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सकारात्मक परिणाम किंवा घ्यायचे असतात आणि त्यातून ते आपल्या कृतीमध्ये उतरवायचे असतात. की जसं गजानन महाराज संस्थान, या संस्थानला जगामध्ये तोड नाही. ती तोड याच्यासाठी नाही की गजानन महाराज संस्थान हे स्वतःसाठी एक आगळं वेगळं असं संस्थान आहे की 42 पेक्षा अधिक सेवा त्या ठिकाणी सुचारू पद्धतीने चालतात. स्वतःच्या शिस्तीबद्दल, स्वच्छतेबद्दल आणि जो काही सेवाभाव गजानन महाराज मंदिराच्या व्यवस्थापनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं चालवला जातो आणि त्यांचे जे काही सेवा कार्य आहे, तर याला हे एक प्रकारचं अद्वितीय असं कार्य आहे. त्याला जगामध्ये कुठेही तोड नाही. अनेक संस्थानं आहेत, अनेक मंदिरं आहेत. मात्र गजानन महाराज हे त्या आपल्या स्वतःसाठी ते एक आगळं वेगळं असं संस्थान आहे. आणि मग होतं काय, की बऱ्याचदा आपण संत प्रभावानं प्रेरित होऊन, विचारानं प्रेरित होऊन बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, संकटातून मुक्त होण्यासाठी भक्तीचा मार्ग स्वीकारतो. मात्र भक्तीचा मार्ग स्वीकारत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा गफलत करतो की गजानन महाराज सेवा संस्थांचा आदर्श घेऊन आज मी तीस अनेक गावामध्ये मंदिरं झाली. काही बऱ्याच ठिकाणी गजानन महाराजांच्या प्रतिमांची फलकं उभी राहिली. मात्र गजानन महाराज संस्थान शेगावचा जो काही आदर्श आहे, तर तो आदर्श आपण त्या मंदिरातून घेतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण त्यांचा जो काही स्वच्छतेचा, सेवेचा आणि शिस्तीचा जो काही आदर्श आहे, तर बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की बऱ्याच ठिकाणी रोडवर, रस्त्यावर फलक आहेत आणि मग त्या ठिकाणी केवळ फक्त जे काही सेवा कार्य करायला पाहिजे किंवा जे काही संतांनी सांगितलेलं विचार आहेत, तर त्या करण्याऐवजी आपण त्या ठिकाणी काहीच न करता त्याकडे दुर्लक्ष करतो, असंही बऱ्याचदा होतं. आणि मग जो काही 6व्या अध्यायामध्ये जो काही गजानन महाराजांचा जो काही प्रसंग आहे, की ते बंकटलालाच्या मळ्यामध्ये सोंगड्यासह गेले असता, मक्याची कणसं भाजत असताना अचानक मधमाशा उठल्या आणि त्यांना चावायला लागल्या. तर त्या ठिकाणी ते चावल्याच्या नंतर बाकीचे जे काही शिष्य होते, सोबती होते, सवंगडी होते किंवा भक्त होते, तर ते पळून जातात. आणि मग महाराजांना माश्या चावल्याच्या नंतर, त्या माश्या शांत झाल्याच्या नंतर बंकटलाल घाबरतो आणि त्याला वाटतं, की आपणच, माझ्यामुळेच महाराजांना हा त्रास झाला. इथे बंकटलालाची भक्ती खरी आहे, पण ती भीतीतून आलेली आहे. बंकटलाल समजतो, की देवाला त्रास झाला म्हणजे माझा अपराध झाला. पण महाराज त्याला थांबवतात. महाराज त्याला सांगतात, की डसणं हा माशांचा धर्म आहे, त्यात अपराध नाही. इथे महाराज कुठलाही चमत्कार दाखवत नाही, तर ते भक्तांची अपराधी भावना त्या ठिकाणी काढून टाकतात. संत सांगतात, देव अपराधी माणसाला कधीच बनवत नाही. अपराधी भावना आपणच तयार करतो. देव रुसला म्हणून हे घडलं, माझी चूक झाली म्हणून शिक्षा झाली. देव समज देणारा आहे, देव शिक्षा देणारा नाही. आपण काय करतो, तर घरात आजार आला तर कोणीतरी नजर लावली, अपघात झाला तर देव रागावला, नुकसान झालं तर नवस चुकला, या सगळ्यात देवाला दोष देतो आणि आपण स्वतःच्या विचारांची जबाबदारी टाळतो. महाराज म्हणत नाहीत की मी देव आहे, मला काहीही होत नाही. ते म्हणतात, घडलेलं स्वीकारा, पण त्यातून भीती तयार करू नका. जिथे अपराधी भावना असते तिथे भक्ती राहत नाही. आणि तिथे अ, भीती राहते, तर तिथे अ, देवत्व राहत नाही. फक्त स्वतःकडे पाहायला लागतो. देवाला दोष देणं कमी होतं आणि भक्ती शांत होते. आणि मग असे अनेक प्रसंग गजानन महाराज चरित्रामध्ये दासगणू यांनी रचित केलेले आहेत. तर आपण सुद्धा योगाला तर शेगाव संस्थानला जाण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपल्यामधील, मनामधील जे काही अहमभाव असतील किंवा इतर काही चुकीच्या वाईट भावना असतील, तर त्याचं त्याग आणि समर्पण करून सरळ सरळ जो शुद्ध हेतूचा भक्ती मार्ग आहे, तर तो स्वीकारण्याचा प्रयत्न करा. यातून नक्कीच आपल्याला चांगले अनुभव येतील. बाकी या तुमचे जर काही अनुभव असतील, तर ते खालच्या
कॉमेंटच्या चौकटीमध्ये नक्की लिहा. नसतील तर जय गजानन लिहायला विसरू नका.